नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक आवनकर सर. मित्रांनो, जेव्हा जेव्हा मेन्स परीक्षा येते, खास करून गट क ची परीक्षा झाली असेल किंवा गट प ची परीक्षा झाली असेल, मुख्य परीक्षेला ज्यावेळेस मुलगा इंग्लिश ग्रामर क्लास लावण्यासाठी माझ्याकडे येतो ना, त्यावेळेस त्यांच्या पूर्व परीक्षेचा स्कोर जर पाहिला ना, तो खरंच आश्चर्यचकित करणार असतो. बरं, कुतूहलाने विचारतो मुलांना की काय स्कोर आहे बा तुमचा प्रिलिमचा. पहिल्या 1-2 लेक्चरमध्येच विचारलं जातं. तर मुलांचे स्कोर असतात प्रिलिमचे 55, 60, 62, 65 पर्यंत हे स्कोर मला पाहायला मिळाले किंवा ऐकायला मिळाले. आणि जेव्हा विचारलं किंवा एवढे स्कोर कसा येतो तुमचा, खास करून जे नवीन विद्यार्थी आहे ना, त्यांच्या सांगण्यातून येतं की सर आम्ही PYQच्या आधारे अभ्यास करतो, फिल्मचा असेल किंवा मेनचा असेल. ही तर चांगलीच गोष्ट आहे की PYQच्या आधारे आपण फिल्मचा अभ्यास करत असतो किंवा मेनचा अभ्यास करत असतो. पण मार्केटमध्ये भरपूर असे फिल्मचे पुस्तकं किंवा PYQचे पुस्तकं उपलब्ध आहेत. मग तुम्ही असं काय वाचता, त्यातलं कोणतं पुस्तक वाचता, काय करता? ते जे नवीन नवीन खास करून मुलं मुली आहेत त्यांचं म्हणणं असतं की सर, म्हणजे अविनाश शितोळे सरांनी जे कंबाईनचं लॉजिक बुस्टर हे पुस्तक लिहिलंय ना, त्यामध्ये जे अप्रोच बिल्डिंग आहे किंवा ऑप्शन इलिमिनेशन सिस्टम कशी वापरायची, कसं प्रिडिक्ट करायचं, की जर एखादी घटना म्हणजे 44वी घटना दुरुस्तीवर एखादा प्रश्न आला असेल, त्याचं उत्तर असेल, तर मग 42 वरती कसा प्रश्न येईल, 43वी घटना दुरुस्तीवर काय प्रश्न येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या अँगलनं त्या पर्यायांचं उत्तर आणि प्रिडिक्शन असे दोन्हीही त्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे आणि सोपी भाषा आहे, त्यामुळे समजायला हे सहज जातं. आणखी काय वैशिष्ट्य विचारलं तर सर, असं मुलं सांगतात की सर हे बायलिंग्वल आहे. आता हे लेटेस्टचे मुलं जे आहेत ते काही मुलं CBSE पॅटर्न म्हणून शिकलेले असतात किंवा इंग्लिश मिडियम झालेली मुलं असतात, तर त्यांना मराठी वाचताना बऱ्यापैकी प्रॉब्लेम येतात. तर ते बायलिंग्वल बुक असल्यामुळे ना, त्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत किंवा त्याचा जो प्रश्न आहे ते समजण्यास पोरांना सोपा जातोय आणि पर्यायानं त्यांचा स्कोर सुद्धा चांगला येतोय. जर तुम्ही गट ब आणि गट क चा अभ्यास करत असाल MPSCचा, तर नक्की तुम्ही सुद्धा अविनाश शितोळे सरांनी लिहिलेलं जे कंबाईनचं लॉजिक बुस्टर आहे, एकदा पुस्तक ते जरूर नजरेखालून घालावा असं मला मनोमनी वाटतं. आणि मेन्सला तुमचं स्वागतच आहे. धन्यवाद.